जय भीम जय शिवराय. मी गौतम खरात, अध्यक्ष युगप्रवर्तक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि अध्यक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक संविधान समिती आंबेगाव तालुका. मला आंबेगाव तालुक्यातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील नागरिकांना आव्हान करण्यासाठी मी खऱ्या अर्थाने आज लाईव्ह आलेलो आहे. मला सर्वांना विनम्रपणे आव्हान करायचं आहे की आता देशाची 16वी जनगणना चालू आहे. जनगणना म्हणजे लोकसंख्या मोजणे एवढ्यापुरतं मर्यादित नसून खऱ्या अर्थाने जनगणना म्हणजे जनगणनेतली जी आकडेवारी आपल्याला या भविष्यामध्ये असणार आहे त्या आकडेवारीनुसार शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि सामाजिक योजना ज्या आपल्या समाजापर्यंत पोहोचवायच्या आहेत त्या लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार पोहोचवल्या जातात. सध्याची जनगणना ही 1 मे 2026 पासून सुरू आहे. 1 मे ते 2026 ते 15 मे 2026 स्वजनगणना होती. त्याच्यानंतर 15 मे ते आता 15 जून पर्यंत ही स्वतः शासकीय कर्मचारी आणि ज्या प्रगणक आपल्या कुटुंबामध्ये येऊन आपल्या जनगणनेची आकडेवारी शासनाला पोहोचवणार आहेत. मला जनतेला आव्हान करायचं आहे की या जनगणनेमध्ये 33 मुद्द्यांवरती आपल्याला प्रश्न विचारले जातील. त्यामध्ये तुमच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या असेल, स्त्रिया असतील, पुरुष असतील, घराची रचना कशी आहे, मग गवताचा आहे की छपराचा आहे की लाकडी आहे की मातीचा आहे की सिमेंटचा आहे की कॉन्क्रीटचा आहे हे आपल्याला विचारलं जाईल. या 33 प्रश्नांच्या पेक्षाही आपल्याला सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो 13वा प्रश्न आहे. आणि 13व्या प्रश्नामध्ये आपल्याला आपण अनुसूचित जातीच्या प्रवर्गात येत आहात का असा जेव्हा आपल्याला शासकीय प्रगणक आपल्याला प्रश्न विचारील तेव्हा मी सर्वांना आव्हान करतो की अनुसूचित जातीमध्ये 59 जाती या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि 59 जातींपैकी बौद्ध, मातंग, चर्मकार आणि खाटीक या 4 जाती प्रामुख्याने आंबेगाव तालुक्याच्या परिसरामध्ये आढळतात. मित्रांनो, तुम्हाला सांगायचा मुद्दा असा आहे की 2011ची जनगणना झाली त्यावेळेस मात्र आपली जनगणना ही अत्यंत कमी प्रमाणात लागली होती. त्याचा आकडा शासकीय आकडा 9,757 आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेत कुठल्याही प्रकारचं आरक्षण मिळाले नाही आणि जसा पाहिजे अनुसूचित जातीच्या प्रवर्गाला निधी पाहिजे तेवढा निधी तेवढ्या लोकसंख्येच्या प्रमाणात आला नाही आणि ही चूक परत करायची नाही म्हणून आज 16वी जनगणना चालू आहे. 16व्या जनगणनेमध्ये जो 13वा प्रश्न आपल्याला विचारला जाईल तर बौद्ध, मातंग, चर्मकार आणि खाटीक समाजातील नागरिकांना मी आव्हान करील की आपण निश्चितपणे अनुसूचित जातीच्या प्रवर्गात आपली नोंद करून घ्या. प्रगणकाकडे मोबाईल असेल, टॅब असेल, लॅपटॉप असेल, त्याच्यामध्ये ऑनलाईन ती नोंद होते. ती आपण खात्री करा की आमची अनुसूचित जातीच्या प्रवर्गात नोंद झाली आहे किंवा नाही. ती खात्री केल्यानंतरच आपण त्याला यस माना आणि निश्चितपणे भविष्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेले आहे की सत्ताधारी समाज व्हा, सत्ताधारी जमात झाली पाहिजे आणि भविष्यामध्ये जर आपली लोकसंख्या निश्चितपणे जी आहे ती योग्य प्रमाणे आपण जर प्रगणकाकडे मांडली तर निश्चितपणे आपल्याला न्याय मिळेल आणि भविष्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मग ग्रामपंचायती असतील, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा शैक्षणिक सवलती असतील, नोकऱ्यांमधल्या सवलती असतील किंवा शासकीय योजना, मग आपल्या गावामध्ये गटाराची योजना असेल, समाज मंदिर असेल, काँक्रिटीकरणाचा रस्ता असेल, नळ पाणी पुरवठा योजना असेल, हैमात दिवे असतील, या प्रकारच्या योजनांसाठी जो निधी मिळतो तो सुद्धा लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्याला चांगल्या प्रमाणे मिळेल आणि आपल्या समाजाची निश्चितपणे प्रगतीच्या दिशेने आपण जाऊ. एवढंच या निमित्ताने मी आपणाला सांगतो आणि थांबतो. आपली जनगणना ही अनुसूचित जातीच्या प्रवर्गातच करावी एवढंच पुन्हा पुन्हा आव्हान करतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय संविधान.